नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये. तर मंडळी पावसाला सुरुवात झाली आहे. हा कुंडी काढून दे मला. कुठली कुंडी केली देतो. तर मम्मीला आता पहिले कुंडी काढून देतो आणि मस्त पावसाचा सीझन झालाय, मस्त बाहेर पाऊस पडतो आणि आता माझा मित्र आलाय खाली विनीश, त्यासोबत चहा प्यायला जायचंय. पण पहिले मम्मीला ही कुंडी काढून देतो आणि मग मी खाली जातो चहा प्यायला आणि बघूया आपला आजचा दिवस कसा जातोय. ए प्रभू नाम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंद, ये क्या हो गया? कितना भारी हो गया पानी की वजह से. तर मंडळी आता मम्मीने ते कुंडी काढून दिली. आता मी चाललो खाली, विनीश आलाय तर आम्ही चहा प्यायला जाणार. छत्री पण नेतोय, पाऊस यायचा वीचा सोबत असलेली बरी. ये देखो अपनी भाई यामा, देखो यामा और यामा के बाद ये देखो जेडेमा, विनीश भाई की जेडेमा. अरे औरा देखो, औरा भाई ये देखो कैसा दिख रहा है. चल ए पहिले सीट पूस रे बाबा, ते चड्ड्या सुकत नाही एक तर उन्हाच्या पावसाळ्याच्या. प्लास्टिकचा वापर तुला सांगितलं वॉटरप्रूफ वापरायचं. कर ना, कापडी पण आहे का माझ्या गाडीत आहे बघ. आपण सगळं ठेवतो यामामध्ये, यामामध्ये आपण सगळं ठेवतो. काय करू? आविष्कार मोरे सिन्स 1994. काय बघितलंस अशा? ते प्रॉपर आहे ना एकदम. यस. अरे आता गाडीला रिस्टोर करायचे माझ्या, तिला ते हे पण लावायचंय अँटी रस्ट. तू कधी नेतोय दाखवायला? आता तेव्हा बघेल ना मी, स्वतः बघून येणार. तर विनीशकडे एक यामा RX100 विकायला, कोणाला पाहिजे असेल तर मला इंस्टाग्रामवर DM करा, मी डिटेल्स पाठवतो. एक नंबर गाडी आहे, विकायची. चला चला गाड़ी गाड़ा लवकर 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 को भाई. और एक गाड़ी आ गई अपनी इधर, सनी भाई लेके आए. सनी भाई कौन सी गाड़ी है आपकी? अरे ये तो क्लासिक 350 लग रही है. अरे भाई औरा देख रहे हो, औरा. चल मी जातो जरा फिरून येतो. तुझ्या गाडीचं नाव काय? माझ्या गाडीचं नाव 100 आहे. तिचं स्माइली आणि तुझा मार्को. मार्को मार्को. जर विषय हा हेल्मेटचा विनीशचा बघा. आल्याने पटकन ब्रेक मारला ना, पटकन डायरेक्ट हनुवटी घशात जायची माझ्या. भाई हळू चालू, ब्रेक नको मारू. चहा पितोय, चीयर्स. आणि बरोबर आहे बघा, इकडे पोपट बस स्टँड आहे आणि बरोबर पोपट बस स्टँडच्या समोरच आपलं चहाचं दुकान आहे. सगळ्यांनी नक्की या. पोपट बस स्टँड आहे आणि इकडे फक्त सद्गुरू चहा, आजूबाजूचा कुठला ब्रँड नाही, फक्त सद्गुरू चहा. चला. सो गाईज, मराठी माणसाला सपोर्ट करा. मराठी माणूस मागे पडते, आपण मागे नाही पडलो पाहिजे. आता आपण जरा ए भाई असं, आता तो जमाना गेला की मराठी माणसाला सपोर्ट करा. शून्य झालोय. मराठी माणूस आता वाघ झाला, वाघ. डायरेक्ट पछाड तोड. चार्जिंग कमी, आता डायरेक्ट घरी जाऊन तुम्हाला भेटतो. मी जस्ट घरी आलोय आणि मोबाईल आत्ताच चार्जिंगला लावलाय. आणि विनीश मगाशी एक गोष्ट बोलला की मराठी माणसाला सपोर्ट करा, आणि मी देखील भरपूर व्हिडिओज मध्ये सांगत आलो की मराठी माणसाला सपोर्ट करा, त्याच्या बिझनेसमध्ये सपोर्ट करा. पण आता गोष्ट ती बदलायला लागली, कारण मराठी माणूस एवढा खंबीर झाला आणि त्याचं तुम्ही जो ज्या बिझनेसमध्ये तो बिझनेस एकदम खंबीरपणे उभारत आहे. त्यामुळे आता मला असं वाटतं ती कालांतराने ही गोष्ट बंद होणार आहे की मराठी माणसाला सपोर्ट करा, कारण मराठी माणूस एवढा खंबीर होणार आहे की तो त्याच्या स्वतःच्या जीवावर तो धंदा एवढा कडक उभा करणार आहे ना. मी 100% गॅरंटी देऊन सांगतो, कारण समजते, कारण त्यांच्याकडे मराठी माणसाची पूर्ण मेंटॅलिटी आता पूर्ण बदललेली आहे, पहिल्यासारखं राहिलेलं नाहीये. मराठी माणूस खूप खंबीर झाला आणि कडक झालाय आणि हे बघून खूप आनंद होतो कधी कधी. खरंच. मम्मी आज जेवायला काय? आपल्याकडे आज जेवायला गिताडा मासा, मळ्याचे मासे, मुठी. मळ्याचे मासे अजून कोण गावाला गेले नाही, कशाला खोटं बोलते? केलं ना, बनवलं ना मळ्याचे मासे. आई शपथ. बघू 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 बघू. मासे दाखव, मासे दाखव. ओ भाई साहब. तर मंडळी आमच्याकडे आज मळ्याचे मासे, ते रायगड कोकणचे असतील त्यांना माहित असं मळ्याचे मासे म्हणजे काय. जेव्हा पहिला पाऊस पडतो आणि पहिला पाऊस पडतो जेव्हा मासे चढणीला लागतात, शेतात येतात अक्षरशः. आमच्या अंगणात पण येतात गावाला मासे, आणि तेच मासे पकडण्यासाठी खूप मजा असते आणि ते मासे एवढे टेस्टी लागतात ना, आणि त्याचबरोबर मुख्य पण असतात. खतम. तर मंडळी आता मी थोडा निवांत आराम करतो. थोडे माझे फ्युचरचे काही प्लॅनिंग आहेत, बिझनेसचे प्लॅनिंग आहेत, ते करत बसतो. आणि मी आता जेवायला घेतो आणि नंतर तुम्हाला थोड्या वेळात भेटतो. मला पण नाही ना गावाला. तू जाणार आहेस ना आता पुढच्या महिन्यात, तेव्हा जा. अरे पण
तुमच्यासोबत जायची मजा वेगळी असते. आता आम्ही दोघं जाणार आहोत आईंना आणायला, तेव्हा मग येताना मग काय मासे भेटले तर घेऊन येऊ. पप्पा नाही घेणार, पण तुम्ही दोघं खातच नाही मळ्याची इंडी आणून, मग आम्ही आपल्या तिथंच खाणार आणि येणार. मला तर नाही, पण मला पण आवडतं तुमच्यासोबत यायला. मम्मी पप्पा सोबत गेलो ना एकदम रिलॅक्स असतं, कारण मम्मी अरे हो गेल्यात दोघी जणी. आता आम्ही मी वासंती तर बाकी माझ्या बरोबर येणार. वासंती मावशी, मी, बेबी तरी, मनीषा, रुपाली, आम्ही चौघी जणी आता कोलाडला भेटणार 26-27. अरे म्हणजे तुम्ही ते तुमचे महिला मंडळ झालं, त्या सगळ्या मावश्या झाल्या, मम्मीच्या सगळ्या बहिणी आहेत ना, त्या सगळ्या कोकणच्याच आमच्या रायगडच्याच आहेत. तर सगळ्या त्या जाणार आहेत आणि त्यांची पार्टी करणार. त्यांची पण धमाल बाबा एकदम बेकार असते. आता मध्ये कुठे गेलेला आपल्या खोपोलीचा कुठला भिवपुरीला गेलेला, तर टाटा पॉवर. अरे या टाटा पॉवरच्या पोरी भाई रात नका करू यांचा. तर आता मला पण जायची इच्छा काय असते, तो विषय राहिला की मम्मी तिकडे गेल्यावर एवढं भारी जेवण बनवते चुलीवरचं, ते बघून आणि त्यात समोर स्विमिंग पूल, वरना पडणारा पाऊस आणि शेतात लागलेले आंबे, आणि त्यात तिकडे सगळ्यात मोठी गोष्ट ती म्हणजे मला माझ्या आजीला भेटायला भेटतं, म्हणजे आईला. आणि आई एवढी खुश होते ना मला बघून. म्हणजे ते बॉन्ड आजी आणि नातूचं बॉन्ड एकदम फर्स्ट क्लास असतं. ज्यांना आजी ते फील करू शकतात तिथे. तर आता बघूया आपला पुढचा कार्यक्रम काय. आपल्या दुपारी व्हॉलीबॉल खेळायला जायचं आहे गेस. तर मंडळी आता मम्मीने मस्तपैकी जेवण बनवलं आणि जेवणामध्ये काय आहे बघा, भाकरी आहे, पापलेट आहे, कांदा आणि हा मच्छीचा रस्सा. तर चला मंडळी मी जेवून घेतो. संडे स्पेशल, पापलेट स्पेशल, जेवा रे जेवा, पोट भरून जेवा. मी आता चाललोय व्हॉलीबॉल खेळायला. संडे स्पेशल व्हॉलीबॉल, गोदरे बॉल व्हॉलीबॉल. तर चला मी निघतो. कुठे आलास? बिस्किट आणायला चाललास? येतो काय खेळायला? व्हॉलीबॉल खेळायला येतो? व्हॉलीबॉल खेळायला चाललोय मी. बाय. आता ओला इलेक्ट्रिक चालवतोय. फर्स्ट टाइम मी इलेक्ट्रिक स्कूटी चालवतोय. खतरनाक आहे रे. आपल्या हितूच्या मित्राची गाडी आहे, एकदम खतरनाक. हे बघा ऑटो क्रूजवर आहे. नाही सॉरी, हा हितूचा हात आहे. आता बघा, आता ऑटो क्रूज एकदम आपली स्वतःहून ती चालली. मी काहीच नाही करत आहे, एकदम ऑटो पायलटवर हात सोडू शकतो का रे? नको, पण आपले युट्यूब पब्लिक आपल्यावर नाराज होईल. तर आता आम्ही चाललोय, थोडा राऊंड मारतो ह्याच्यावर. आम्ही आणि हितू कडक मध्ये राजपरापरा बुंबा. चला. पण ते एक एरियातनच गाडी चालवतो म्हणून हेल्मेट नाही घातलाय, बाकी काय विषय नाही. चालवत होतो म्हणून हेल्मेट नव्हता घातला, बाकी काय विषय नाही. हेल्मेट घालूनच आपण गाडी चालवतो. आता पोरांची वाट बघतो, सगळे इकडे आलेत. बॉल कोणाकडे रे? हे मला दे ना. हे तुला हे ना भाई, असं असतं का? हे काय चौकी चिक्की ना? मंडळी आम्ही शाळेत होतो ना तेव्हा हे चौकी चिक्की एवढं खायचो ना, एक नंबर आहे, भारी लागतंय. काय बोलतो? चौकी चिक्की आली. आता टीम झाली. आता नो रडा रेडी, ओनली प्ले व्हॉलीबॉल. लेट्स गो गाईज. चला व्हॉलीबॉल खेळूया. चला मंडळी, आता आम्ही व्हॉलीबॉल खेळतो. दोनच झाले तुमचे, त्यानंतर पॉईंट नाही घेतले तुम्ही. 5-2 झाला. 5-2 तो एकच, तो दुसरा. 5-3 तो दुसरा पॉईंट होता, पण धाव आता लक्षात नाही. कर नीट सर्व्हिस करा, नीट सर्व्हिस कर. नशीब भाई, नशीब काय जिंकलो. कडक. अडकणार नेट वर आहे ना, अडकणार. वेल रे वेल. आता एक सीन झाला, एक खेळतात तिथं आणि तो लोकेश आहे ना. लोकेश कुठे गेला? लोकेश कुठे गेला? तो लोक्या कुठे आहे? हा तो लोकेश आहे ना, तो इथे पडला नेटला लागून आणि नेट घेऊन खाली पडला. तर हा इकडचा जो बांबू आहे, समर्थ आहे ना हा,
इथे मी होतो आणि हा बांबू सटकन दिवशी खाली आला खेचल्यामुळे आणि तो बसलाय माझ्या इथं हातावर बघा, सुजलेला दिसत असेल तुम्हाला. आणि हात आता थोडा मुवमेंट तरी होते पण लागले, जोरात फटका बसला त्या बांबूचा. थोडी मुवमेंट चालू आहे माझी, तर थोडं नॉर्मल झालं आहे. आता परत खेळायला चालू करूया. मंडळी जस्ट घरी आलो आहे आणि हात बघा कारण सुजला आहे. तर आता थोडा आईस पॅक लावलेला तर थोडं नॉर्मल आहे. आईस पॅक तरी सूज कमी होईल पण दुखतं थोडं वाटतं. हाताची थोडी मुवमेंट करेक्ट होतं. आणि आता मी चाललो खाली, इथे आमच्या बिल्डिंग खाली क्रिकेटचे टुर्नामेंट चालू आहेत ते बघायला. चला मंडळी आता आम्ही इथे शोरमोजला आलोय खायला. आता शोरमा येतात आपले प्राईस झालेत, तर शोरमा खायचा तर फक्त शोरमोजचा. चला आम्ही खाऊन घेतो ना सोडा काहीच. खतरनाक रे. आले आले शोरमा, आले शोरमोजचा शोरमा. थोडा थोडा चांगला सर. व्हेरी नाईस.